फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये, ज्याचं की नाव आहे रसिका व्लॉग. आणि मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान आहे. सो आजचा टॉपिक हा होता की जे ॲफिलिएट मार्केटिंग असतं, जे बाकीचे यूट्यूबर्स असतात ते कशाप्रकारे एवढे जास्त कमवतात, म्हणजे कसे कमवतात, फक्त यूट्यूबमध्ये व्हिडिओज बनवूनच ते कमवतात का वेगळं काय करतात. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ॲफिलिएट मार्केटिंग काय असतं. जे शॉर्ट व्हिडिओ टाकतात आणि त्या शॉर्ट व्हिडिओच्या वरती एक लिंक असते, एक प्रोडक्ट लिंक केलेलं असतं, त्याच्या थ्रू जे क्रिएटर असतात ते जास्तीत जास्त पैसे कमवतात. व्लॉग थ्रू नाही कमवत, तर ते हे मार्केटिंग करतात. म्हणजे हे जे कंपनीज असतात, जशी मेशो आहे, लावा कंपनी आहे, त्याच्यानंतर फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, ह्या ज्या कंपनी आहेत त्यांच्यासोबत ते लोक काम करतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला ते आपल्यापर्यंत येत नाही. जर आपले व्हिडिओज जर व्हायरल झाले तर ते आपल्यापर्यंत येतात, नाही तर आपल्याला स्वतः तिथेपर्यंत जावं लागतं. तिथे जाऊन ॲप्लिकेशन करावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यानंतर तिथून आपल्याला रिटर्न ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला तिथूनही हे येतं, कॉल येऊ शकतो, एक मेसेज येऊ शकतो, DM मध्ये मेल येऊ शकतो. त्याच्यानंतर ना आपण तिथे काम करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला आज हे सांगायचं होतं की 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. आता माझेही झाले, तर 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि त्याच्यानंतर 3 वॉच टाईम 3,000 वॉच टाईम कंप्लीट असेल तरच आपला जो पहिला क्रायटेरिया असतो तो ओपन होतो. तो म्हणजे एक मेंबरशिप आहे, दुसरा आहे फॅन क्लबचा आणि तिसरा आहे जो आपला ओन स्टोअर. तर ह्या तिन्हीचा आपण फायदा कसा करून घ्यायचा. तर मेंबरशिप कशासाठी जॉईन करतो आपण, की आपले जो म्हणजे आता माझी मेंबरशिप तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर येणार आणि बाकीच्या सबस्क्रायबरपर्यंत नंतरनं जाणार. तर तुम्हाला माझ्या टॉपिकवरती व्हिडिओ जर बनवायचा असेल तर तुम्ही ही मेंबरशिप जॉईन करू शकता. म्हणजे माझीच नाही, कोणाचीही मेंबरशिप जॉईन करू शकता. आणि त्याच्यानंतरनं दुसरा जो टॉपिक असतो तो म्हणजे फॅन क्लब असतो. आपले जे ऑडियन्स आहे आपल्यासोबत कनेक्ट होतात आणि ते आपल्याला त्याच्यातून आपल्याला सुपर चॅट करतात. तर सुपर चॅटमधूनही आपल्याला इन्कम भेटते. आणि तिसरं म्हणजे एक ओन स्टोअर असतं. ओन स्टोअर म्हणजे तेच ॲफिलिएट मार्केटिंग. जे ॲफिलिएट प्रोडक्ट्स आपण ॲड करतो ना तिथे, ते प्रोडक्ट्स तर तुम्ही स्वतः खरेदी करू शकता. मेशोवरतून जाऊन, मेशो तर ऑनलाईन शॉपिंग मेशोची जास्त पॉप्युलर आहे माहिती आहे, आणि स्वस्तात मस्त प्रोडक्ट भेटतात तिथून. तर तिथून आपण एखादा प्रोडक्ट जर घेतला आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवल्यानंतर त्या व्हिडिओची लिंक आहे आपण तिथे ॲड केली, तर त्यावरती जाऊन आपण क्लिक करून जर त्याच्यावरती जाऊन जर कोणी ते प्रोडक्ट्स खरेदी केलं तर त्याच्यावरती जे असणारे पर्सेंटेज, जेवढं डिस्काउंट आहे 4% 5% कमिशन आपल्याला त्याच्या थ्रू आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे हे जे क्रिएटर्स आहेत इथून पैसे सगळ्यात जास्त कमवतात. आणि झाला आता प्रश्न आहे की हे प्रोडक्ट्स आपल्याला कोण देतं. तर आता तुम्हाला मी सांगते, जे इंस्टाग्राम आहे ना, इंस्टाग्राममध्ये आपल्याला कोणतेही प्रकारे पैसे भेटत नाही. जसे यूट्यूबमध्ये मिळतात, सॅलरी आपल्याला इथे चालू होते जेव्हा आपले सबस्क्रायबर पूर्ण होतात, तसं इंस्टाग्रामवरती होत नाही. तिथून आपल्याला कोलॅबरेशन भेटतं. तुम्ही चांगले चांगले व्हिडिओज बनवून त्याच्यावरती तुम्ही टाकाल इंस्टाग्रामवरती, तर तिथून तुम्हाला कोलॅबरेशन मिळते. तर कोलॅबरेशन म्हणजे काय असतं, एखादा तुमचे प्रोडक्ट आहे, काही तुमचं स्किन केअर आहे, तुम्हाला सनस्क्रीन दिली आहे, तर त्याच्यावरती छान असे व्हिडिओज बनवायचे आहे. जर तुम्हाला स्क्रीनवरून बनवायचं असेल तर डायरेक्टली फेस टू फेस तसं बनवू शकता, किंवा तुम्हाला आवाज द्यायचा असेल तर तसंही बनवू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ बनवून द्यायचा आहे आणि तो व्हिडिओ बनवून दिल्यानंतरनं तुम्हाला त्यांच्याकडून कोलॅबरेशनचे, एका कोलॅबरेशनच्या मागे 5,000 6,000 असे अमाऊंट भेटते. याच्यातून क्रिएटर कमवतात. तर हे झालं कोलॅबरेशन. हे इंस्टाग्रामवरून आहे. आणि हेच यूट्यूबमध्ये पण तसंच असतं. पण कसं असतं, हे आपण ॲफिलिएट मार्केटिंग करतो ना, तर आपले प्रोडक्ट तिथे आपण लिंक थ्रू ॲड करतो. जसं विश लिंक आहे, विश लिंकसाठी सुद्धा आपल्याला 500 सबस्क्रायबर पूर्ण लागतात यूट्यूबवरती. आणि इंस्टाग्रामवरती आपल्याला 2,000 फॉलोवर्स लागतात. तर 2,000 फॉलोवर्स तर नसतील तर तुमचं यूट्यूबवरती जर अकाउंट असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती पण अकाउंट बनवा, फेसबुकवरती पण अकाउंट बनवा. फक्त एकाच गोष्टीच्या भरोशावर राहू नका, सगळीकडे ट्राय करायचा प्रयत्न करा. म्हणजे चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल आणि आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. तर आता मला एक पॉईंट सांगायचं होतं की आपले डेली लाईफ आपण यूट्यूब कशासाठी यूज करतो. यूट्यूब आपल्याला कोणती अडचण आली किंवा आपल्याला काहीतरी बघायचं आहे, एखादी भाजी बनवायची जी आपल्याला येत नाही, त्याच्यासाठी आपण काय करतो,
यूट्यूबवरती जातो आणि आपला टॉपिक सर्च करतो. तसंच आपल्याला फाइंड आउट हे करायचे की लोकांना काय हवं आहे यूट्यूबमधून, की कोणते प्रोडक्ट्स किंवा कोणती गोष्ट त्यांना काय बघायला आवडते, तर ते आपण तशा प्रकारे व्हिडिओज बनवा, तर त्याने तुमचे व्हिडिओज जास्त व्हायरल होतील. सो आजचा टॉपिक हा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती जरी मोठा क्रिएटर असेल तरीसुद्धा तुम्हाला मी आता ही गोष्ट सांगते, लक्ष ठेवून ऐका. किती जरी मोठा क्रिएटर असेल तरी तुम्हाला तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला स्वतः बाय करावे लागतात, स्वतः ते खरेदी करावे लागतात. आणि ते प्रोडक्ट जर तुम्हाला युजफुल असेल तर ते तुम्ही ठेवू शकता, आणि जे नसतील तर ते तुम्ही रिटर्न करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं जे कॅशबॅक आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये येतं. सो तुम्हाला सुरुवातीला स्वतःचेच पैसे टाकून ते प्रोडक्ट्स घ्यायचे असतात. काही जे कंपनी असतात किंवा काही स्पॉन्सरशिप करणारे असतात ते डायरेक्टली एखादे प्रोडक्ट्स समोरच्याला फ्रीमध्ये देतात, पण 100% जे आहेत ते प्रोडक्ट्स आपल्याला स्वतः खरेदी करावे लागतात. त्याच्यामुळे स्वस्त आणि मस्त अशा चांगल्या युजफुल किचनचे प्रोडक्ट्स तुम्ही खरेदी करा आणि त्याचे जे व्हिडिओज आहेत ते बनवा. त्या व्हिडिओज तुम्ही बनवला तर तुमचा व्हिडिओ तिथे व्हायरल पण होऊ शकतो, तो प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकतो. त्याच्यानंतर अफिलिएट मार्केटिंगमध्ये ते तुमचा जो व्हिडिओ आहे ते तुम्ही तिथे प्रोडक्ट ॲड करू शकता, तोही तुमचा एक फायदा आहे. तिथून तुमचे सबस्क्रायबर शॉर्ट व्हिडिओ टाकाल तर तिथून सबस्क्रायबर पण वाढतील आणि तुमचे जे आहे व्ह्यूज पण वाढतील आणि सगळे व्हिडिओ व्हायरल होण्यास मदत पण होते. सो हा फायदा होतो तिथून प्रोडक्ट घेऊन तो सेल करण्याचा. सो असा होता आजची छोटीशी टिप्स तुमच्यासाठी. जर आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्ही कोणत्या यूट्यूबरला ह्या गोष्टी विचारल्या का, किंवा तुम्हाला तिथून काय रिप्लाय आला का नक्की सांगा. कारण मी खूप जणांना विचारलं होतं बट मला कुठेही रिप्लाय नाही आला. मी स्वतःच सर्च करते यूट्यूबवरती आणि त्याचे व्हिडिओज बघते आणि स्वतः माहिती घेते आणि मला भेटलेली माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करते. सो चला तर मग.